एव्हरीवन, 12च्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय 12वी फिजिक्स पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. बऱ्यापैकी चॅप्टर आता कवर झालेला आहे 90%. 10% फक्त शिल्लक आहे चॅप्टर. त्यानंतर मग आपण न्यूमरिकल्सकडे जाऊया. न्यूमरिकल्स आज पण काहीतरी थोडीफार कवर होतील, बघूया. सो काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की आपल्याकडे दोन प्रकारच्या मोशन आहेत. एक आहे लिनियर मोशन, म्हणजे ही ट्रान्सलेशनल मोशन, आणि दुसरी आहे रोटेशनल मोशन. आपण मला वाटते मागच्या 1-2 लेक्चरपूर्वी ही गोष्ट समजावून घेतली, किंवा ह्याच्या आधी पण मी तुम्हाला बऱ्याचही सांगितलेली आहे की आपल्याकडे काय आहे, लिनियर आणि रोटेशनल किंवा सर्क्युलर. इथे काय असतं की इकडे बघूया, जर एस एक नंबरचा कॉलम बघा, एस म्हणजे जर डिस्प्लेसमेंट असेल तर इकडे कोण असणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. इकडे जर असेल लिनियर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डी एस अपॉन डी टी, तर इकडे असणार अँग्युलर वेलॉसिटी डी थिटा अपॉन डी टी. अगदी अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक क्वांटिटी इकडे काय बघू शकताय, आपल्याला मिळून जाईल. सो हे आहेत लिनियर आणि रोटेशनमध्ये कोणते कोणते फॉर्म्युले आहेत आणि की ते कसे एकमेकांना सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे सबस्टिट्यूशन्स आहेत. जे लिनियरमध्ये आहेत तेच काय आहेत रोटेशनमध्ये. हे सगळे चॅप्टर्स, हा सगळा टेबल आपल्या चॅप्टर्सच्या मागे टेक्स्टबुकमध्येच दिलेला आहे, तुम्ही तो बघू शकताय. नेक्स्ट, शासनानं सध्या जे काही रिडक्शन केलेलं आहे, जो काही सिलेबस कमी केलेला आहे, त्याच्यामध्ये हा एक पॉईंट आहे, रोलिंग मोशन 1.11. हा पॉईंट रोलिंग मोशनच जर कट केला असेल तर ह्याच्या पुढचा जो काही पार्ट आहे, ह्याच्या पुढचे जे काही इक्वेशन्स आहेत, मग ते पेज नंबर 19 असेल, 20 असेल, म्हणजे शेवटी अगदी चॅप्टरच्या हे सगळंच मग घेता येत नाही. म्हणजे जर पहिलाच पॉईंट घेता येत नसेल आणि त्याच्यावरती डिपेंड जर पुढचा पॉईंट असेल तर ते घेता येत नाहीत. सो 1.11 रोलिंग मोशन पूर्ण पॉईंट यावेळी काय केलेलं आहे, सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे. सो तो काय बघू नका. ओके, सो जरा असं पुढे जाऊया आज चॅप्टरमध्ये. बघूया की आता आपल्याकडे कोण आहेत, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आय. फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम मास, आर डिस्टन्स. कशापासून डिस्टन्स, ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो कोणती पण वस्तू असू दे, ती जर गोल फिरत असेल, रोटेशन करत असेल, तर तिला कोण असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं की ही डायग्रॅम बघूया. ह्या डायग्रॅममध्ये एक रिंग आहे, जी रिंग आहे, जो गोल आकार दिसते, ती म्हणजे कोण आहे, रिंग. रिंग तुम्हाला माहीत आहे, उदाहरणार्थ रिंग म्हणजे जसं बांगडीचा आकार असतो, बांगडीचा शेप म्हणजेच काय आहे, एक प्रकारची रिंग आहे. सो तिचा रेडियस काय असणार आहे, कॅपिटल आर. रिंग म्हटलं की तिला मास येणार, वजन. सो तिचं मास असणार कॅपिटल एम. सो मास एम आणि रेडियस काय आहे, आर. आता रिंग म्हटलं की मधला जो भाग होतो तो पूर्ण मध्ये काय नसते ना, रिंग म्हणजे कशी पातळ अशी रिंग असणार आहे, जिचा थिकनेस खूप लहान असणार आहे. पण तिचा ॲक्सिस ऑफ, ती जर रिंग अशी गोल फिरायला लागली तर तिचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून असणार, इथे असणार. हा जो डॉट दाखवला आहे मधला तिथे. पण हा काय रिंगचा कुठला भाग नाही ना, म्हणजे रिंग इकडे राहणार ना, ही म्हणजे रिंग, ही साईडला कोण राहिली, रिंग. आणि हा जो सेंटर पॉईंट आहे तो तिथं मध्ये येतोय, म्हणजे तो रिंगमध्ये नाही तर रिंगच्या बाहेरच्या बाजूला आहे. आणि इथून असा हा उभा कोण गेलेला आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग एक गोष्ट इथं डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा की एखादी जर रिंग असेल, ती जर गोल फिरत असेल आणि त्यावेळी ॲक्सिस असा असेल. आता असा म्हणजे कसा, एकतर हा ॲक्सिस कशातून पास झाला आहे, रिंगच्या सेंटरमधून, आणि हा ॲक्सिस त्या रिंगच्या प्लेनला म्हणजे सरफेसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. सो इथं आपण म्हणू शकतो ॲक्सिस पासिंग थ्रू द रिंग ॲट इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. असं जर असेल तर ह्या ॲक्सिसच्या अराउंडचा किंवा ह्या ॲक्सिसच्या दरम्यानचा जो काही टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो किती असणार, तो असणार आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सगळ्यात शेवटी बघा, शेवटी इथं दिलेला आहे फॉर्म्युला, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सो तुम्ही ह्याला म्हणू शकताय टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. कुणाचा,
रिंगचा. सो प्रत्येक वस्तूचा असा जर ॲक्सिस सेंटरमधून पास होत असेल मग तुम्ही रिंग म्हणा, डिस्क घ्या, सिलेंडर घ्या, स्पियर घ्या, रॉड घ्या, असे युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म मीन्स युनिफॉर्म लागतीलच, पण सोबत असे हे जे काही सिमेट्रिकल शेप आहेत जे आपल्या रेग्युलर वापरातले त्यांच्या जर सेंटरमधून ॲक्सिस पास झाला तर तिथला जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो तुम्हाला पाठ असायला पाहिजे. मग आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर इकडे जर तुम्ही चॅप्टरमध्ये पुढे गेलात तर चॅप्टरमध्ये असा एक टेबल लिहिला बघा येलो कलरचा, इथे आहे बघा. इथे डायग्रॅमवरून तुमच्या लक्षात येईल की ही पहिली जी डायग्रॅम आहे ती काय आहे, डिस्क आहे. ठीक आहे, सॉरी रिंग आहे, पण ती रिंग त्यांनी म्हटलेलं आहे थिन रिंग और हॉलो सिलेंडर असं म्हटलेलं आहे. मग इथे तुम्हाला काय दिलेत त्यांनी शेप दिलेले आहेत आणि ॲक्सिस दाखवले बघा. हा ॲक्सिस उभा, इथं पण हा ॲक्सिस उभा आहे, इथं पण हा ॲक्सिस उभा आहे. हे असे ॲक्सिस दाखवलेत आणि त्यावेळी जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया असतील ते किती असतील ते इथं दिलेले आहेत. मग इथं सांगितले त्यांनी की ॲक्सिस कुठून पास होणार आहे, सेंट्रल. मग इथं बघा ॲक्सिस उभा गेला आणि सेंटरमधून पास झाला आहे. इथं 2 नंबरला त्यांनी म्हणले डायमीटर. मग इथं ॲक्सिस बघा, ही जी वरची जी रिंग आहे ही आता आपण एका साईडनं तिला बघतोय. ह्याच रिंगला जर आपण वरून बघितलं तर रिंग आपल्याला अशी दिसेल आणि आपण ह्या रिंगला असं वरून बघतोय आणि ॲक्सिस बघा त्या रिंगच्या आतून पास झाला आहे उभा. सो म्हणजे तो त्या डायमीटरसारखा दिसतोय, ॲक्सिसच्या डायमीटरसारखा दिसतोय, सॉरी रिंगच्या डायमीटरसारखा दिसतोय, म्हणजे तो डायमीटरचं म्हटलं आहे. मग इथं दिले हे 2 नंबरला दिले की ॲक्सिस कुठून पास होणार. इथं दाखवलं की तिथून जर ॲक्सिस पास झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आणि डायग्रॅमचं त्या डायग्रॅमॅटिक त्याचं काय दिले रिप्रेझेंटेशन इथं दाखवले. सो तुम्हाला ते पटकन लक्षात येऊ शकेल. सो आपल्याकडे काय आहेत, टेबल आहेत बरेचसे, त्याच्यामध्ये दिलेले आहेत शेप्स. डिस्क आहे, स्पियर आहे, रॉड आहे. ठीक आहे, सो ते जरासं बघून घ्या. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, पाठ असायला पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला न्यूमरिकल सोडवताना काय होईल, इझी वाटेल. सो इथं आपण जस्ट डिस्कस काय केलं की जर रिंग असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, कसा असेल, तर तो असेल I=mr². ठीक आहे, ओके पुढे जाऊया. नेक्स्ट आहे डिराइव एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अँड ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता आपल्याला जस्ट रिंग दिलेली, आता आपल्याला कोण दिला, डिस्क दिलेली आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युली तर डिस्कचा आकार नाही दाखवलेला त्यांनी. डिस्कचा आकार म्हणजे कसं असते, जसं आपलं लहान घड्याळामध्ये जो सेल असतोय तो म्हणजे डिस्कचा आकार, किंवा आपला 5 रुपयाचा जुना जो ठोकळा असतोय तो म्हणजे डिस्कचा आकार. ठीक आहे, असं म्हणजे चकतीसारखा असा जाड असा काय असतोय, डिस्कचा आकार असतोय. ॲक्च्युली तर त्यांनी रिंगसारखा दाखवला आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला तो आकार लक्षात आलेला असेल. ओके, सो काय म्हटलं आहे की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे कुणासाठी, अशा ॲक्सिससाठी जो डिस्कच्या सेंटरमधून पास झाला आहे आणि त्या प्लेनला काय आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे डिस्कच्या उभा असा पास झालेला आहे तो. ओके, 2 गोष्टी इथे लक्षात ठेवा की कॅपिटल M म्हणजे डिस्कचं मास, कॅपिटल R म्हणजे डिस्कचा रेडियस. ओके, आपल्याला सुरुवात काय करायची आहे बघा, इक्वेशनची सुरुवातमध्ये आपल्याला पहिला डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार करून घ्यायचा आहे. ओके बघूया. सो डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, मास अपॉन एरिया. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन एरिया. सो मास किती आहे M, एरिया. आता डिस्कचा एरिया, मग डिस्कचा एरिया किती असतो, पाय आणि रेडियसचा स्क्वेअर, सो πr². हा झाला फॉर्म्युला नंबर 1, जो कोणासाठी आहे, डेन्सिटी रोसाठी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता इथं आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे बघा, की इथं डिस्क आहे. ठीक आहे, अशी गोलाकार आहे आणि जर अशी जाड थिकनेस पण काहीतरी असेलच. आता ह्या समजा डिस्कचे आपण असे गोल 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 असे सर्क्युलर रिंगमध्ये लहान 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 असे तुकडे केले, म्हणजे पूर्ण डिस्क आहे
तिचे आपण काय केलेत, लहान 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 सर्कलमध्ये रिंगमध्ये काय केलं, कटिंग केलं. जसं तुम्ही एखादा कांदा घेतला आणि कांद्याला जर समजा तुम्ही असं उभा चिरला, त्याची एक चकती बाहेर काढली, तर तिच्यामध्ये जशा रिंग्स 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 निघतात एकाद एक आतल्या बाजूला, अगदी तसं तसं एक रिंग इथं कन्सिडर केली आहे. बघा कोणती रिंग, जी आतमध्ये दिसते बघा, ज्याच्यामध्ये तिने शेडिंग केलेलं आहे बघा, पट्ट्या पट्ट्या पट्ट्या. ठीक आहे, ही पूर्ण म्हणजे पूर्ण आकार म्हणजे काय आहे, कॅपिटल आर दाखवलं बघा. कॅपिटल आर म्हणजे पूर्ण डिस्कचा रेडियस, आणि आपण कापून घेतलेली रिंग कोणती, ही जिचा रेडियस काय आहे, स्मॉल आर, आणि जिची जाडी किती आहे, थिकनेस किती आहे, डी आर. ओके, लक्षात काय काय ठेवत आहे, एक डिस्क होती कॅपिटल आर रेडियसची, तिची लहान लहान तुकडे केले, एलिमेंट्स केले, त्यातला एक रिंग आपण सिलेक्ट केली जिचा रेडियस आहे स्मॉल आर आणि जिची जाडी आहे डी आर. ठीक आहे, ओके. सो आपल्याला आता करायचं काय बघा, समजा मी असं केलं, ती जी आतली रिंग आहे स्मॉल एकदम रिंग टाईप आपण कट केलेली आहे, ती आपण समजा घेतली, डार्क केलेली, शेड केलेली, आणि तिला आपण कट केलं आणि तिला आपण स्ट्रेट बनवलं, तर स्ट्रेट बनवल्यावर ती अशी दिसेल. स्ट्रेट केल्यानंतर ती अशी दिसेल. इथे मी पेन्सिलने डायग्राम काढले बघा, ही अशा पद्धतीने ते दिसेल. आता तिचा जो काय, तिची जी काय लेंथ आहे, त्या रिंगची जी काय लेंथ आहे ती म्हणजे किती असणार, 2πr. आर म्हणजे काय होता ॲक्च्युली, त्या रिंगचा स्मॉल रेडियस होता. आता स्मॉल रेडियस आहे आणि आपण त्याला काय केलेलं आहे, कट केलेलं आहे त्या रिंगला. मग रिंगची लांबी म्हणजे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स, रिंगची लांबी म्हणजेच त्या रिंगचा काय असणार आहे, सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्स किती असणार आहे, 2πr. म्हणजेच हीच म्हणजे काय झाली, त्या रिंगची लांबी झाली. आणि जाडी, थिकनेस किती आहे, डी आर, जे त्यांनीच दिलेलं आहे. ओके, ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल बघा. एक रिंग होती जिचा रेडियस होता स्मॉल आर, सो सर्कम्फरन्स असणार 2πr. त्या रिंगला आपण स्ट्रेट बनवलं, लेंथ म्हणजेच 2πr आणि थिकनेस दिलेलं आहे त्यांनी डी आर. मग ह्या रिंगचा, आता आपण रिंगचा म्हणू का रॉडचा म्हणूया, कारण आपण तिला कट केलं आहे. एकूण एकच, रिंगचा म्हटलं तरी चालते, रॉडचा म्हटलं तरी चालते, कारण आपण तिला स्ट्रेट बनवलं आहे. सो एरिया किती असणार, सो एरिया काय असतोय, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे 2πr, ब्रेड्थ किती आहे डी आर, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. सो एरिया किती आला त्या छोट्याशा रिंगचा कट केल्या, 2πr डी आर, म्हणजेच लांबी गुणली रुंदी, लेंथ इंटू थिकनेस. ओके, जसं आपण डिस्क होती आणि डिस्कचा आपण इथं वरती काय घेतलाय, डेन्सिटी, तसंच आपण काय करूया, आता ही जी आतली रिंग आहे शेड केलेली छोटीशी, तिचा आपण डेन्सिटी घेऊया. सो तिचीच डेन्सिटी किती असणार, डेन्सिटी इज इक्वल टू DM, म्हणजे स्मॉल मास, त्या रिंगचं मास स्मॉल असणार. आपण टोटल मास किती घेतले डिस्कचं, कॅपिटल M. हा तिचा काय आहे, रिंग लहान भाग आहे, म्हणून तिचं मास किती असणार, स्मॉल, आणि ते किती असणार, DM अपॉन एरिया. एरिया किती आपण कॅल्क्युलेट करून ठेवला इथे आता, लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे किती 2πr इंटू डी आर. सो हा झाला फॉर्म्युला डेन्सिटीचा, DM अपॉन 2πr इंटू डी आर. कुणाची डेन्सिटी, सिग्मा सिम्बॉल आहे, कुणाची डेन्सिटी, छोट्याशा रिंगची. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण फॉर्म्युला मॉडिफाय केला DMसाठी. मग 2πr आणि डी आर पलीकडे जाऊन त्या डेन्सिटीला काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो हा झाला DMचा फॉर्म्युला. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. सो आता आपल्याकडे आहे इक्वेशन नंबर 1 डेन्सिटी पूर्ण डिस्कची, आणि आपल्याला आहे आता फॉर्म्युला नंबर 2 जे आहे स्मॉल मास ऑफ द रिंग. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखादी जर लहान गोष्ट माहिती असेल तर आपण तिच्यावरून मोठी गोष्ट शोधू शकतोय. इथं आता मोठी गोष्ट कोण आहे, तर मोठी गोष्ट आहे डिस्कचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे कॅपिटल I, जो आपल्याला शोधायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला लहान गोष्ट कोण आहे का, तर लहान गोष्ट म्हणजे आपण असं कन्सिडर करूया, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे छोटीशी रिंग. त्या छोटीशा रिंगचा आपण म्हणूया की मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे,
आय आर इज इक्वल टू डी एम आर स्क्वेअर. आय आर इज इक्वल टू डी एम आर स्क्वेअर म्हणजे मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला आधीच माहिती आहे मगाच्या पॉईंटमध्ये, म्हणून मी इथं डायरेक्ट सांगालो आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतोय? मास रेडियस स्क्वेअर. सो इथं मास किती आहे? डी एम. रेडियस किती आहे? स्मॉल आर. सो हे झालं छोट्याशा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आपण असं म्हणू शकतोय की आता आमच्याकडे आहे छोट्याशा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्यावर आम्ही शोधणार ह्या पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ओके, इंटिग्रेशन कसं मांडले बघून घ्या. कॅपिटल आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा टोटल. ठीक आहे. इथं इंटिग्रेशन कोणाचं घेतलंय? आपल्याकडे जो छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे रिंगचा त्याचा घेतलाय. सो लिमिट पुट केले बघा. रेडियस का घेतलंय ते कॅपिटल आर आणि खाली 0. लोअर लिमिट काय आहे? 0. अप्पर लिमिट काय आहे? आर. म्हणजे ते असं असते की इथं डिस्कचा कोण आहे? सेंटर. इथं त्या रेडियसची लेंथ किती असणार? 0. आणि तर रेडियस असा वाढत गेला आणि ह्या पॉईंटला इथं जाऊन रेडियस किती होणार? कॅपिटल आर इतका. म्हणजे डिस्कचा रेडियस काय आहे? 0 टू आर. म्हणून इथं काय केलंय? लिमिटच्या फॉर्म्युल्यामध्ये लोअर लिमिट 0 म्हणजे सुरुवात आणि शेवट किती आहे रेडियसचा? कॅपिटल आर एवढी. ठीक आहे. सो आपल्याला आय आर म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे छोटीशी गोष्ट आपल्याला माहीत आहे, त्याचं इंटिग्रेशन करून आपण मोठीशी गोष्ट शोधायलो आहे. ओके, बघूया. सो आय आरचा फॉर्म्युला आत्ताच जस्ट आपण वरती घेतलेला डी एम आणि आर स्क्वेअर. परत इक्वेशन 2मध्ये आपण डी एमची व्हॅल्यू पण तयार करून ठेवल्या. डी एमची व्हॅल्यू किती आहे? 2 पाय आर डी आर आणि इंटू हे सोबत असलेले आर स्क्वेअर. ठीक आहे, इथेपर्यंत आलात. आय आर होतं त्याच्याऐवजी लिहिलं डी एम आर स्क्वेअर. डी एमची पण व्हॅल्यू पुट केली 2 पाय सिग्मा आर डी आर आणि सोबत हे आर स्क्वेअर. आता जे कोण कॉन्स्टंट आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढा. सो कॉन्स्टंट कोण कोण आहेत? 2 पाय आणि सिग्मा. 2 पाय सिग्मा कॉन्स्टंट त्यांना बाहेर काढलं. आतमध्ये हे एक आर इंटू हे एक आर स्क्वेअर मिळून किती होणार? आर क्यूब. मग आतमध्ये झाला आर क्यूब आणि हे राहिलेलं कोण आहे? डी आर. सो ह्याचा अर्थ मॅथमॅटिक्सच्या मुलांना माहिती असेलच, शिवाय बायोच्या मुलांना पण माहिती असायलाच पाहिजे, कारण आपण 11वीमध्ये एक चॅप्टर पहिला आहे मॅथमॅटिकल मेथड. त्याच्यामध्ये माहीत आहे की हे सिग्माचं हे इंटिग्रेशन साईन आणि हे डी आर म्हणजेच मिळून काय आहे? इंटिग्रेशन. कोणाचं इंटिग्रेशन करा? आर क्यूबचं इंटिग्रेशन करा. सो पहिलाच नियम आहे इंटिग्रेशनचा जो आपण बघितला आहे 11वीतच. त्याच्यानुसार आर क्यूबचा इंटिग्रेशन जर आपण काढलं तर ते किती होणार? ते होणार आर रेस टू 4/4 आणि हे कॉन्स्टंट 2 पाय सिग्मा बाहेर होतं ते. सो आता आपण ह्या स्टेपला आलो आहे. ह्या स्टेपला आल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय करायचं असते? अप्पर आणखी लोअर लिमिट पुट करायचं असते. मग अप्पर लिमिट किती होतं? कॅपिटल आर. ते पुट केलं. ते इथं पुट केल्यावर काय होणार? आर रेस टू 4/4 आणि ह्याच्यातून मायनस काय करायचं असतं? लोअर लिमिट ठेवायचं असते 0. म्हणजे 0 रेस टू 4/4. पण 0 रेस टू म्हणजे हे दिसायला असं होईल, म्हणजे ते जे कॅल्क्युलेशन आहे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर ॲक्च्युली असं होईल. पण 0 रेस टू 4/4 म्हणजे 0 म्हणजे काही व्हॅल्यू नाहीच आहे. राहणार कोण? आर रेस टू 4/4. त्यामुळे ह्या स्टेपला डायरेक्ट त्यांनी ते दिलेलंच आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याकडे कोण आहे? सिग्मा. कोण आहे? हा सिग्मा. मग इक्वेशन 1मध्ये आपल्याकडे कोण आहे? सिग्मासाठीचं इक्वेशन. इकडे वरती बघा टॉपला सिग्मा इज इक्वल टू काय आहे? m/πr स्क्वेअर. सो इथं सिग्माच्या जागी ते पुट केलं. इथं जे सिग्मा होतं त्याच्या जागी पुट काय केलं? m/πr स्क्वेअर. सो पायला पाय कॅन्सल होईल, 2ला 4 कॅन्सल होईल आणि आर स्क्वेअरला आर रेस टू 4 कॅन्सल होईल. हे सगळं आपण कॅन्सल आउट केलं आपल्याला काय मिळेल? 1/2 mr स्क्वेअर. म्हणजेच तुम्ही असं पण म्हणू शकता mr²/2. सो हे झालं डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. थोडंसं मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये आपल्याला करावं लागते.
ओके, पुढे जाऊया. आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे 2.19मध्ये. एक आपल्याला रिंग दिली आहे बघा. त्यांनी काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये, ही एक रिंग आहे जिचं मास आहे 1 किलोग्रॅम आणि जिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. तिचं मास कॅपिटल एम, तिचं रेडियस कॅपिटल आर, आपण जसं फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं तसं म्हणूया. सो त्यांनी काय म्हटले की समजा आपण ही रिंग घेतली, ही रिंग, आणि ही समजा आपण वितळवली आणि वितळवून हिच्यापासून एक डिस्क बनवली अशी, आणि ह्या डिस्कचं मास पण रिंग एवढंच आहे, ह्या डिस्कचा रेडियस रिंग एवढाच आहे, म्हणजे हिचं मास पण आणि हिचा रेडियस पण काय आहे, जसा रिंगचा होता तेवढाच आहे. तर मग त्यांनी विचारले की मग हिचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया 1 असेल तर हिचा पण किती असेल असे ते विचारले. तर मग खूप सोपं उत्तर आहे, मास सेम, रेडियस सेम. आणि तुम्ही जर तो चार्ट बघितला मी मागाशी जो तुम्हाला दाखवला मोमेंट ऑफ इनर्शियाचा पुस्तकामध्ये, तर रिंगसाठी पण हा फॉर्म्युला mr²/2, जेव्हा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होते, डायमीटरमधून. बघा इथं दाखवलं आहे पण डायग्रॅममध्ये रिंग दाखवला, आणि रिंगचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाला आहे, असा आडवा पास झाला आहे रिंगमधून. रिंगच्या एका टोकातून आत गेला आणि दुसऱ्या टोकातून बाहेर आला आहे, म्हणजे अलॉंग द डायमीटर गेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला फॉर्म्युला बघायचा आहे रिंगसाठी डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि तो किती आहे mr²/2. आणि आपण आत्ता जस्ट बघितलं वरती की डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा ॲक्सिस सेंटरमधून पास होते आणि परपेंडिक्युलर असते तेव्हा किती असतोय, mr²/2च असतोय. म्हणजे रिंगचा डायमीटरमधून गेलेला ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डिस्कच्या सेंटरमधून परपेंडिक्युलर गेलेला ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सेमच आहे. सो फॉर्म्युला सेम, व्हॅल्यू सेम, तर मग ह्याचं पण आन्सर काय असणार आहे, I1 = I2. म्हणजे रिंगचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढाच डिस्कचा, म्हणजेच 1. सो इथं तुम्हाला काय सोडवायचं नाही आहे, पण न सोडता तुम्हाला हे माहिती पाहिजे की फॉर्म्युले काय आहेत रिंगसाठी डायमीटरसाठी आणि डिस्कसाठी सेंटर आणि परपेंडिक्युलरसाठी. सो हे तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणून मगाशी म्हटलं तुम्हाला की फॉर्म्युले काय असायला पाहिजेत, पाठ असायला पाहिजेत. सो हा बघा 2.19 आहे, क्वेश्चन नंबर 2मधला 19. ओके, 2.6 बघा, म्हणजे क्वेश्चन नंबर 2मधला 6वा क्वेश्चन बघा. त्याने विचारले की पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम ॲप्लाय करायला काय काय कंडिशन्स आहेत. आपण कालच मला वाटते बघितला, जे लास्ट लेक्चरला. त्याच्यामध्ये आपण बोलले पॅरलल ॲक्सिसमध्ये काय पाहिजेत, किमान 2 ॲक्सिस पाहिजेत. एक सेंटरमधून सीमधून पास झालेला, तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया असणार IC, आणि एक इतर कोणत्या पण पॉईंटमधून पास झालेला, म्हणजे IO, म्हणजे O पॉईंटमधून पास झालेला. दोघं पण एकमेकांना पॅरलल पाहिजेत, ठीक आहे, आणि ती रिजिड बॉडी असायला पाहिजे, असं त्याची कंडिशन्स आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमसाठी कंडिशन आपण काय म्हटलेल्या की काय असायला पाहिजेत, की एकतर लॅमिनार बॉडी असायला पाहिजे, म्हणजे चपटी बॉडी असायला पाहिजे. 3 ॲक्सिस असायला पाहिजेत, त्यातला एक ॲक्सिस त्या चपट्या बॉडीला परपेंडिक्युलर असायला पाहिजे, म्हणजे उभा, आणि 2 ॲक्सिस बॉडीच्या आतून असे आडवे पास झाले पाहिजेत, आणि ते आडवे पास झालेले 2 ॲक्सिस त्या उभ्या ॲक्सिसला कुठंतरी एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट व्हायला पाहिजेत. मग आपल्याला तिथं काय कॅल्क्युलेट करता येतं, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आणि इथं खालती बघा आपल्याकडे असे इक्वेशन्स आहेत, आणि हे आपण इक्वेशन्स प्रूव्ह केलेले आहेत. हे दोन्ही इक्वेशन्स काय आहेत, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि पॅरलल ॲक्सिस थेरमचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला म्हटले बघा, तुम्हाला हे सगळे पार्ट असायला पाहिजेतच. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट आहे 2.20. क्वेश्चन नंबर 2मध्ये 20 नंबरचा एक सब क्वेश्चन आहे, ते बघा. त्यांनी काय सांगितलं आहे की एक रॉड दिला आहे बघा, हा काय आहे, रॉड, ज्याच्या सेंटरमधून ॲक्सिस पास झाला आहे, दिसतोय, डॉटेड लाईन काढली बघा, उभा ॲक्सिस पास झाला आहे, आणि ॲरो पण दाखवला आहे की कसं फिरणार आहे. ह्या रॉडची लेंथ असणार कॅपिटल L. आपण रॉडची लेंथ नेहमी कॅपिटल L घेतोय. सेंटरपासून इकडे जर बघितलं तर त्या रॉडला शेवटी एक स्पियर जोडला आहे. तसंच लेनच्या ह्या अर्ध्या बाजूकडे बघितलं तर इकडे पण एंडला काय आहे, एक स्पियर जोडला आहे.
म्हणजे ह्या डायग्रॅममध्ये आपल्याकडे आहे एक रॉड आणि 2 स्पियर. म्हणजे ह्याला आपण म्हणतो डंबेल. ह्या शेपला आपण काय म्हणतोय डंबेल. सो काय काय दिलेलं बघा, इथं आहे गिवन. रॉडचं मास दिले कॅपिटल एम, रॉडची लेंथ दिल्या 20 सेंटीमीटर, 60 ग्रॅम मास दिले, 20 सेंटीमीटर काय दिले लेंथ दिल्या. जे काही स्पियर 2 जोडलेत त्यांचं मास दिले 50 ग्रॅम आणि त्यांचा रेडियस दिलाय 10 सेंटीमीटर. सो सगळ्या व्हॅल्यू ग्रॅम सेंटीमीटर ग्रॅम सेंटीमीटर ग्रॅम सेंटीमीटर म्हणजे CGSमध्ये दिल्यात. ठीक आहे ना, सगळ्यात जर ग्रॅम सेंटीमीटर आहे तर आपण आहे अशा वापरू शकतोय. अर्ध्या CGSमध्ये अर्ध्या SI अस्तर नाही ना, तसं असेल तर मग आपल्याला कन्वर्ट करावं लागते. ठीक आहे, मग आपला आलेला आन्सर पण CGSमध्ये असेल. ओके, बघूया. सो इथून इथंपर्यंत रॉडची लेंथ असणार आहे, पूर्ण रॉडची लेंथ कॅपिटल एल किती असणार आहे 20 सेंटीमीटर. तर मग अर्धी लेंथ किती असणार सेंटरपासून स्पिअरपर्यंतची 10 सेंटीमीटर. इकडे पण किती असणार 10 सेंटीमीटर, म्हणजेच L/2. L/2 म्हणजे काय, लेंथचा हाफ. इकडे L/2 आणि इकडं L/2. आता ह्याच्यामध्ये हे अशी एक डायग्राममध्ये दाखवले तसे गोल फिरायले त्याने. मग ह्याने विचारले टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती. आता टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया मोजताना आपल्याला असं मोजायला लागणार. एक, फक्त पहिला आपल्याला रॉडचा विचार करेल. रॉडच्या सेंटरमधून ॲक्सिस पास झालाय आणि रॉड गोल फिरतोय. म्हणजे इथं आपल्याला लागणार रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला, जो तुम्हाला त्या पिवळ्या टेबलमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. शिवाय 2 स्पियर आहेत, हा एक स्पियर आणि हा एक स्पियर. मग त्या टेबलमध्येच परत एकदा स्पियरसाठी फॉर्म्युला काय आहे का बघा, गोल फिरणाऱ्या स्पियरसाठी, तर तो तुम्हाला मिळून जाईल. मग इथं तुम्ही 2 वेळा तो वापरणार, ह्याच्यासाठी प्लस ह्याच्यासाठी. शिवाय आपल्याला असं पण म्हणता येईल की हा एक कोण आहे, गोळा आहे ज्याचं काहीतरी मास आहे. आता ह्या जो काही गोळा आहे, जो काही स्पियर आहे, त्याचा रेडियस किती असणार स्मॉल r. म्हणजेच ह्या गोळ्याचं इथल्या ह्या सेंटर ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती भरणार बघा, डायग्रॅममध्ये लक्षात येईल तुम्हाला. बघा, सेंटरपासून स्पियरचं डिस्टन्स किती आहे L/2 आणि तिथून परत स्पियरचा सेंटर कुठं आहे r एवढ्या डिस्टन्समध्ये, कारण त्याचा रेडियस r आहे ना. सो टोटल डिस्टन्स किती भरणार L/2 प्लस r. हे एवढ्या डिस्टन्सवरती कोण आहे, तो स्पियर आहे. मग ह्या बाजूला पण स्पियर किती डिस्टन्सवरती आहे L/2 प्लस r, इकडे पण किती आहे L/2 प्लस r. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. मग इकडे बघूया, खाली फॉर्म्युला शब्दामध्ये पण मांडलेलंच आहे. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम, ह्या पूर्ण सिस्टीमचा, तो म्हणजे ॲडिशन सांगितल्या कशा कशाची, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्यामध्ये प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 स्पियर. म्हणजे एका स्पियरसाठी जो फॉर्म्युला वापरणार तोच दुसऱ्या स्पियरसाठी पण तसाच वापरावा लागणार. म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 केलं तरी चालते. ओके, बघूया फॉर्म्युले काय काय वापरलेत. सो पहिला हा फॉर्म्युला वापरला आहे ml²/2. हा काय आहे रॉडचा. ठीक आहे, मग रॉडचं मास आहे, रॉडची लेंथ आहे, त्याच्यामध्ये प्लस हे 2 गुणिले म्हटले. 2 गुणिले का, कारण एका स्पियरचं लिहिलं असतं आणि प्लस आपण दुसऱ्या स्पियरचं असं म्हटलं असतं. मग त्याच्याऐवजी त्याने काय केले गुणिले 2 म्हटले आणि एका स्पियरचं असं लिहिले आणि त्याला गुणिले 2 केले की दोन्ही स्पियरचं होऊन जाईल. मग बघूया हे काय आहे, तर हा आहे स्पियरचा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr². हा फॉर्म्युला तुम्हाला टेबलमध्ये मिळेल पिवळ्या. हा पण फॉर्म्युला रॉडचा तुम्हाला पिवळ्या टेबलमध्ये मिळेल. ओके, हे काय केलं इथं, हे इकडं एक्स्ट्रा काय जोडले, तर हे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, जे ते 2 स्पियर रॉडच्या एंडला जोडल्यात, ज्यांचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती आहे r प्लस L/2. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतोय, मास गुणिले डिस्टन्सचा स्क्वेअर. सो मास घेतलं m आणि गुणिले डिस्टन्सचा स्क्वेअर. मग डिस्टन्स किती आहे r प्लस L/2 आणि त्याचा स्क्वेअर. आणि हे एका स्पियर, हे जे स्क्वेअर बॉक्समध्ये आहे व्हॅल्यू, ही म्हणजे एका स्पियरची झाली. अशी गुणिले 2 केले की येणार दोन्ही स्पियरची, म्हणून इथं काय म्हटले बाहेर ब्रॅकेटच्या मल्टिप्लाय बाय 2. ओके, सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये भरा, आपल्याला आहेत. आपल्याला आन्सर मिळेल 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ग्रॅम
सेंटीमीटर स्क्वेअर. CGS मध्ये सगळ्या व्हॅल्यू आहेत. सो आलेला आन्सर पण काय असणार, CGS मध्येच असेल. ठीक आहे. सो आजपुरतं ठीक आहे. आजपुरतं आपण एवढेच बघूया. राहिलेले न्यूमरिकल्स आणि राहिलेले 1-2 पॉईंट जे आहेत सर्क्युलर मोशनशी रिलेटेड ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करूया. थँक्यू क्लास.